त्याची दखल घेतली जाईल आणि जर का तुमचा विरोध झाला तर त्याची दखल घेतली जाईल। आता एकाच घरात दोन दोन शत्रू परवडतील का तुम्हाला? तेव्हा विचार करा आणि आमची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा। वहिनी साहेब, वहिनी साहेब, बाहेर भैया साहेब, भैया साहेब बाहेर ते सांभाळून सांभाळून। दाजी चल चल चल। अहो अहो काय संजय संजू तिथे पकडू नकोस, तिथे लागले त्याला। थांबा, काय झालंय मला सांगा ना, एवढं कसं काय लागलंय? अगं आतमध्ये जाऊन सांगतो ना, आधीच त्याच्या हाताला लागलंय। चल चल चल, पॅनिक नको, चल। केशव डॉक्टरांना बोल लवकर। अहो केवढं लागलंय हे? दुखतंय का? दुखतो दुखतो एक मिनिट। नाही इथे तिथे तिथे जास्त दुखतो। मागे घ्या। नाही मागे जात नाही, मागे जात। हे नुसतं पडून लागलेलं दिसत नाहीये। अटॅक झालाय त्यांच्यावर। अटॅक काय हेमंतराव, नाही छोपे रुस्तुम निघाला तुम्ही? नाही काय खजिना बिजिना घेऊन चालला होतात का तुमच्यावर अटॅक व्हायला? आणि ते बी आंबे गावात। अटॅक त्यांच्यावर नाही, माझ्यावर झालाय। तुमच्यावर? म्हणजे मी फार्म दाखवत होतो आणि मागून अचानक एका गुंडाने हमला केला। त्याच्या हातात चॉपर होता, हेम्यामध्ये पडला। मी मागे वळून बघेपर्यंत त्यांची बरीच झटापट झाली होती आणि हेम्याने नेमकं त्याचा चॉपर हातात पकडलेला होता, म्हणून त्याने याचा हात पिरगळला। दिसतंय ते तरी बरं, फ्रॅक्चर वगैरे झालेला नाही। हा पण मसल पुल आहे, सिव्हिअर मसल पुल आहे। शोल्डर डिस्लोकेट वगैरे नसेल झाला ना? ते एक्सरे काढल्यावर कळेलच। जास्त काही झालेलं नाही ना? नाही माझी कामं लय बाकी आहे, तो सगळी कामं अर्धवट टाकून आलो। मला जायला पाहिजे। होय, कॉलर बोनला सूज आहे तुमच्या, किमान आठवडाभर विश्रांती घ्यावी लागेल तुम्हाला। काळजी घ्या त्याची। हो मी येतो। एक मिनिट केशव, डॉक्टरांना सोड आणि या गोळ्या घेऊन ये। झालं दाजी, आता तुम्ही कुठल्याही प्रकारचा अनुमान करायचा नाही या। काही दिवस इथंच राहायचंय। अगं पण साडू बंधू, तू जीव वाचवलायस माझा, असं कसं जाऊ दे? बरा होईपर्यंत अजिबात जायचं नाही। काय झालं? काही नाही, ते शेतावर गेलतो, तिथं छोटासा अपघात झाला। छोटासा अपघात? बेबी मावशी, आहो यांच्यावर हल्ला करणार होतो कोणीतरी। दाजी मध्ये पडले म्हणून त्यांना लागलंय। रणजित, तुझ्यावर हल्ला झाला? कधी, कुठे आणि का? हो हो हो, सांगतो मी तुला नंतर। आधी त्याला बघ, तो जखमी झालाय आणि डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला लावली, तरी तो जायचं म्हणतोय। बोल त्याच्याशी। कुठे निघालात तुम्ही? हेमंतराव, असं लागल्यावर कुठेही जायचं नाहीये बरं का? इथून पुढे काही दिवस तुम्ही कुठेही हलायचं नाहीये। हं, अगं काही नाही, तुला कुणी सांगितलं? हा हा, थांब थांब, करतो तुला फोन। हा थांब थांब, थोडा वेळ थांब। एक मिनिट, तिला कशाला सांगितलं? लपवायचंय कशाला?
मीच सांगितलं. बोला तुम्ही, सांगा तिला सगळं व्यवस्थित. हॅलो. अगं काय नाही झालं, जरा मुका मार लागलाय. डॉक्टर आलते, त्यांनी गोळ्या दिल्या. हो, आता गोळ्या घेतल्या डॉक्टरांच्या. झोप आहे का त्या गोळ्यासनी लय? जरा झोपतो, तुला नंतर फोन करतो. हा येतो. हा हो ठेवतो बघ. कशाला सांगितलं तिला? दाजी, उगं लपवायचं कशाला होतं तिच्यापासून? हा, परत एक खोटं बोललो असतो तर 100 खोटं बोलावं लागलं असतं. आणि तिला फोन केल्या आलंच होतं टेन्शन. ऐकणच झालती. मग ह्यांनी समजवलं, त्यावेळेस जरा शांत झाली. आता 5-5 मिनिटाला मला फोन करून दमवल. बरायसा का बरायसा का? तिचा लय जीव आहे का माझ्यावर? आणि तुमचा? दाजी, दाजी. संजू बाबा, तुम्ही कुंकू वाचवलंय माझा आज. अगं माझ्या ठिकाणी रंजा असता तर रंजानं बी हेच केलं असतं ना. हात मोडला असता, पण तो त्याचा. हा, पण संजू बाबा, तुझ्या दाजीनं पण टक्कर दिल्या, बरोबरीची टक्कर दिल्या. मग कसं काय झालं, माझी जरा जिम कमी पडली. नाही तर त्याला असा फिरवून तरी बर हातावर भागलं. पण तो गडी हातात न सुटला. गाडी होती ना त्याच्याकडे, तो पळाला. रंजा लागला होता त्याच्या माग. माझी ही अवस्था बघून तो गेलाच नाही त्याच्या मागणं. बरं झालं, काही गरज नव्हती पाठलाग वगैरे करायची. ते पाठलाग करत असताना तुम्हाला काही झालं असतं तर? हात मुरगळ्यानं जीव जातोय. दाजी, असलं काही पण बोलू नका बरं. पण लहानपणापासून तुम्हीच माझे सुपर हिरो आहे की नाही? मग मी माझ्या सुपर हिरोला असं जखमी झालेलं नाही बघू शकत. अगं संजू बाबा, सुपर हिरो हे जखमी होतच असतात. अगं म्हणून तर ते सुपर हिरो असतात. हा, तर मुळमुळीत असते तर कोण म्हणलं असतं त्यांना सुपर हिरो? आणि बघ, तू आता पोलिसात जाणार आहेस, मोठे अधिकारी होणार आहेस. हा, असल्या हाणामारीची सवय लावून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय म्हणतील माहितीये काय? राडकी फौजदार. आणि बघ, मला काय बी झालेलं नाही. 2 दिवसात मी असा फिट्ट फाईट होतो का नाही बघ, व्हायलाच पाहिजे. माझी चिमणी तिकडे वाट बघत असेल ना. हेमंतराव इथे राहणार म्हणल्यावर तू आणि दादासाहेबांनी ज्या पद्धतीने एकमेकांकडे पाहिलं की नाही, ते मी पाहिलं राजेश. तुमच्या डोक्यात जे काही शिस्त आहे ना, ते शांतपणे विजू द्या. झालं? नाही झालं अजून. हेमंतराव जितके दिवस इथे आहेत ना, त्या दिवसांमध्ये तू त्यांच्याशी वाईट जर वागलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. माहिती आहे आम्हाला. मग हे पण माहिती असू देत की रणजित माझा जीव आहे आणि रणजितचा जीव त्यांनी वाचवलाय. बर, आणि यावेळी जर का वाईट वागलीस, मी माफी पण मागायला येणार नाही. संजूला कितीही सांगितलं तरी. येतंय का लक्षात? अहो, हे काय? कुठे निघालात तुम्ही? हिशोब पूर्ण करायला. हिशोब पूर्ण करायला? कुणाचा? रायाचा. नाही रायाला आयसीयू मध्ये भरती केलं तर नावाचा रणजित नाही. अहो, नाही संजू, हा हल्ला रायानेच घडवून आणलाय. पण हा फक्त तुमचा डाऊट आहे. डाऊट नाही, खात्री आहे. तू म्हणालीस तसंच झालंय. विंचवाने डंख मारलाय, पण तो डंख मला न लागता हेम्याला लागलाय.